महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ठाणे जिल्हा गव्हर्निंग कौन्सिलवर प्रगती पॅनल विजयी ललित गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रियेत मुंबई येथे संपूर्ण राज्यातील मतमोजणी पूर्ण होऊन ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. अध्यक्षपदी ललित गांधी यांच्या बिनविरोध निवडीसह पॅनलमध्ये असलेले उमेदवार प्राध्यापक मनोज चव्हाण, विकास अच्छा, प्रमोद सांगोडे, रंजना इरणकर आणि कृष्णात ढेबरे विजयी झाले. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत चेंबरच्या 98 वर्षांच्या इतिहासात प्रथमच गेल्या 40 वर्षातील सर्व 11 माजी अध्यक्ष यांचा पुढाकाराने एकता पॅनलची स्थापना करून निवडणूक लढवून ललित गांधी यांच्या समोर कडवे आव्हान निर्माण केले होते. मात्र ललित गांधी यांनी आपल्या कार्याच्या जोरावर आणि कौशल्यपूर्ण नियोजनाद्वारे अत्यंत शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या सर्व माजी अध्यक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या पॅनेलचा दारुण पराभव करून राज्याच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरवर आपले निर्विवाद वर्चस्व स्थापित करून एक हाती सत्ता काबीज केली. जोरदार व निर्विवाद विजयानंतर ललित गांधी यांनी राज्यभरातील सभासदांना धन्यवाद दिले व गेल्या 2 वर्षात केलेल्या झंझावती कार्याची पोचपावती दिल्याबद्दल हा विजय राज्यभरातील महाराष्ट्र चेंबरच्या सभासदांना विनम्रपणे अर्पण करत असल्याचे सांगितले. ट्रस्ट बोर्डचे चेअरमन माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी ललित गांधी यांच्याबरोबर पॅनलचे नेतृत्व केले. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी व सेक्रेटरी जनरल प्रभारी जे.के. पाटील यांनी काम पाहिले. निवडणूक समितीवर रमेश रांका व उत्तम शहा यांनी तर तक्रार निवारण समितीवर माजी अध्यक्ष अरविंद दोशी, अरुण ललवाणी व धनंजय दुग्गे यांनी काम पाहिले.